ऐसे आवडती मना देवा पुरवावी वासना। हरे जनासवे भेटी न हो अंग संग तुटी। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। तुका म्हणे जिने भले संत संगष्टने। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। विठ्ठल विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा। पैसावी विनंती माझी पंढरीनाथा, पैसावी विनंती माझी पंढरीनाथा। जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा, चरण ठेवी तो माथा। पैसावी विनंती माझ्या पंढरी, पैसावी विनंती माझ्या पंढरी। जोडोनिया कर चरणी तो माथा, पैसावी विनंती माझ्या पंढरीनाथा, पैसावी विनंती माझ्या पंढरीनाथा। जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा, पैसावी विनंती माझ्या पंढरीनाथा, पैसावी विनंती माझ्या पंढरीनाथा। नीलांबुज श्यामल कोमलांगं सीता समारोपित वामभागं। पानो महासायक चारु चापं नमामि रामं रघुवंशनाथं। अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं द्वनजवनकुशानं ज्ञानिनामग्रगण्यं। सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानन्दिवल्लभं। ज्ञानेशो भगवान् विष्णुर्निवृत्तिर्भगवान् हरः। सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलाः। सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। नदी गौतमीच्या तटी जन्म झाला, नदी गौतमीच्या तटी जन्म झाला। आदि वेदांत तपे पूर्ण केला। दिली भेट देवे आले पंढरीला। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। ध्येयं सदा परिभवग्नमपीष्टदोहं। तीर्थास्पदं शिवविरञ्जनुतं शरण्यं। भृत्यार्त्यं प्रणतपालभवाब्धिपूतं। वंदे महापुरुष ते चरणारविंदम। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्त स्थळी आता विकू बंद करा संप्राप्त कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग की ज्यांच्या अभंग संहितेला चंद्राची शीतलता सूर्याची प्रखरता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता असे देव मान्य संत संत मान्य संत अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपली एक आवड व्यक्त करतायत देवाच्या समोर की देवा मला माझ्या जीवनामध्ये संतांची संगत घडली पाहिजे सतसंगती घडली पाहिजे अशी एक आवड देवाच्या समोर व्यक्त करतात विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा आपल्या या पवित्र पावन श्री क्षेत्र नवलेवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेनं संपन्न होत असलेला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह त्यानिमित्ताने आजची ही कीर्तन सेवा या कीर्तन सेवेसाठी उपस्थित या सप्ताहासाठी उपस्थित सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य तुम्ही सर्व देवरव श्रोते मायबाप सज्जन सर्वांना मनोभावे बंधन करतो सुंदर गायक मंडळी आहेत सुंदर वाजवणारे आहेत आणि ऐकणारेही सुंदर आहेत माईक सिस्टीमही अतिशय सुंदर आहे खरं तर काहीचे नावं घ्यायला गेलं तर काहीचे नावं राहून जात असतात गुणीजन मंडळीचं कौतुक केलं पाहिजे या हेतूने ज्यांनी सुंदर गायनाची चाल गायली आता ते असे असणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण इंद्रभान महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद ज्यांनी त्यांना साथ केली पंचपदे अतिशय सुंदर केली असे आदरणीय खरं तर आमची त्यांची चांगली ओळख आहे आणि अतिशय गोड व्यक्तिमहत्व आणि आवाजाची देणगी भगवंताची त्यांच्यावरती सरस्वती मातेची कृपा आहे असे आमचे आदरणीय वंदनीय मुकुंद महाराज बोराडे त्यांना सुद्धा धन्यवाद आदरणीय आमचे सागर महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद खरं तर मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे अगदी कमी वयामध्ये खरं तर मृदंग कला त्यांनी अवगत केली मृदंग वाजवणं हे गायन करणं एवढं सोपं नाही बरं का तुम्हाला वाटतंय तेवढं खरं तर आता थंडीचे दिवस आहेत बरोबर आहे पण थंडीमध्ये सुद्धा आमच्या ज्ञानेश महाराजांच्या अंगातून घाम येतोय ज्ञानेश महाराज घाम पुसायचाच नाही लोकाला कळू द्या की महाराज मंडळी जे पैसा घेतात तो घामाचा पैसा घेतात म्हणून अतिशय ताकदीचं दमदार वाजवणं आणि अतिशय पोषक वाजवणं असे आमचे ज्ञानेश महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा अतिशय गोड इकडं चोपदार अतिशय सुंदर आहेत दोन चोपदार होते आणायला एक गेले काय आहेत का वा वा चोपदार तर खूप सुंदर आहेत दोघांनी मला उचलून आणायचा ठरवलं असतं तरी आणू शकले असते अतिशय दोन चोपदार
सुंदर आहेत विनेकरी बाबा आणि आमचे बालगोपाळ. ही आजची बालकं उद्याची नेते आहेत. मला फार आनंद वाटला. आजची बालकी उद्याची पालक आहेत. आजची बालकं उद्याची नेती आहेत. आणि ती उद्याची घडणारी मुलं इथं आले पाहिजे. त्याचं कारण एक आहे, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्हें हुकल के, अपने हो या पराए सबके लिए हो न्याय, देखो कदम तुम्हारा हरगिज न डगमगाए, रास्ते बड़े कठिन है चलना संभल संभल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्हें हुकल के, नन्ना मुन्ना राही हूँ देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। रस्ते में चलूंगा ना डर डर के, चाहे मुझे जीना पड़े मर मर के, मंजिल से पहले ना लूंगा कहीं दम, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम, दहिने बाएं नन्ना मुन्ना राही हो देश का सिपाही हो, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। भारत माता की जय, भारत माता की जय। म्हणून या पोरांचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर धन्यवाद यांना नाही, धन्य माता पिता तयाचिया. हे मायबाप धन्य आहेत की आज त्यांची मुलं इथं टाळं वाजवतात, हरिपाठामध्ये येतात, कीर्तनामध्ये येतात. म्हणून त्यांचंही कौतुक आहे. आपल्या या सप्ताहामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण होतं. खरं तर ज्ञानेश्वरी पारायण हे सार्वत्रिक सप्त्यामध्ये होतं, पण गाथा पारायण बऱ्याचदा प्रत्येक सप्त्यामध्ये होत नाही आहे. पण असे आदरणीय आपल्या या कार्यक्रमाला ज्यांचं मार्गदर्शन नेतृत्व लाभलं असे आदरणीय परमपूज्य आदरणीय सुदाम महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी सुद्धा वंदन करतो. सुंदर त्यांच्या मुखारविंदातून संगीत गाथा पारायण आपल्याला त्या ठिकाणी श्रवण करायला मिळत आहे. महाराजांनाही वंदन. आता एखाद्याचं मी म्हटलो ना, कुणाचं नाव घ्यायला गेलं तर कुणाचं नाव राहून जात असतं. माईक सिस्टीम सुद्धा अतिशय सुंदर आहे. खरंच कौतुक करावं, त्यांना सांगायची गरज पडली नाही. अतिशय दमदार ताकदीचा आवाज. आणि काही देता आला मला रिटर्न तर थोडासा अनेक मला उत्साह वाढेल. पण गोड साऊंड सिस्टीम आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि आता कुणाचं नाव राहिलं असतं तर मला माफी करा बरं का. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, शांत बसा शांत बसा. कुणाचं नाव घ्यायला गेलं तर कुणाचं नाव राहून जात असतं. आज आपल्या या कीर्तनाची अतिशय सुंदर शूटिंग होणार आहे. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल भगवंत यूट्यूब चॅनल ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दीपक दादा कोले, त्यांचंही सुंदर या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रक्षेपण त्या ठिकाणी करणार आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता लोक म्हणतील महाराज तुम्ही सगळ्यांची नावं घेतली, पण आम्ही राहिलो की. आता तुमच्या सगळ्यांची मला नावं माहीत नाही आणि तुमच्या सगळ्यांची नावं घ्यायला काय मी तुमची बायको नाही, पण एका वाक्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो. पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकून, आणि तुमच्या सगळ्याचे नाव घेतो. आळंदीच्या ज्ञानोबारांचा मांडरा. हे जर कळलं नसेल तर आणखी एक सांगतो तुम्हाला. गाय चरते रानात, हरिण चरते वनात, आणि तुमच्या सगळ्याचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुस्थानात. म्हणून आता कोणाचं नाव राहिलं मला असं वाटत नाही. म्हणून अधिकचा वेळ घेत नाहीये. आपली वेळ भरपूर झालेली आहे. 1 तासामध्ये कीर्तन
करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा मायबाप. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे आपली एक आवड व्यक्त करतात आणि त्या आवड व्यक्त करत असताना तुकोबाराय सांगतात की मला संतांचा संग घडला पाहिजे अशी याचना, अशी प्रार्थना देवाकडे जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात. मायबाप, आपण जर पाहिलं वारकरी संत साहित्यामध्ये 50% अभंग संतांचा संग वर्णन करणारे, संतांच्या संगतीची अपेक्षा करणारे अभंग आहेत. सकल साधू संतांनी संतांच्या संगतीची अपेक्षा केलेली आहे. मोकळा करा नावाचा, असा दबक यायला लागलाय. सकल साधू संतांनी संतांच्या संगतीची अपेक्षा केलेली आहे. तुम्हाला सांगितलं 50% असे अभंग आहेत की त्या अभंगामध्ये सतसंगती प्रत्येक साधूने देवाकडे व्यक्त केलेली आहे, मागितलेली आहे. अखंड जया तुझी, अखंड जया तुझी, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी मज दे दयाची संगती, मज दे दयाची संगती, मज दे दयाची संगती, मज दे दयाची संगती. मग मी कमळापती, मग मी कमळापती, मग मी कमळापती, मग मी कमळापती. तुझवा नाही देवाकडे सतसंगतीची अपेक्षा केलेली आपल्याला पाहायला मिळते. संत संगती देई चरण सेवा, जेने हा तुझा विसर न पडावा. हाची भाव माझी या जीवा, पुरवी देवा मनोरथ. संत संगती देई चरण सेवा, संत संगती देई चरण सेवा. प्रत्येक साधूने बघा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगामध्ये सुद्धा भगवंताकडे म्हणतात, देवा माझी आवड आहे, तेवढी आवड माझी पूर्ण कर. काय? मला संतांची संगती, सतसंगती माझ्या जीवनामध्ये घडावी. का बरं सतसंगती साधूने, संतांनी मागितली असेल, देवाकडे व्यक्त केली असेल? त्याचं कारण एकच आहे मायबाप. साधू संतांना या जीवनाचं महत्व, मनुष्य देहाचं महत्व कळालं. एक शब्द कोटी सांगत असतो, काहींना हा मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही, काहींना कळाला पण मिळाला नाही, काहींना कळालाही नाही आणि मिळालाही नाही, काहींना कळालाही
आणि तो मिळालाय. बघा तुम्ही, काहींना हा मनुष्य देह मिळाला पण तो कळाला नाही मायबाप. त्यापैकी कोण आहे? आपणच आहोत की. तुम्हा मला मानवी शरीर मिळालं पण कळालं नाही. कळालं असतं तर गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घातली असती, ज्ञानोबा तुकोबाचं आपण चिंतन केलं असतं, माणूस म्हणून आपण जगलो असतो. डेमोक्रेसी बाय द पीपल ऑफ द पीपल, लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी कसं वागावं हे आपल्याला कळालं पाहिजे. त्याच्यासाठी कीर्तन आहे. कीर्तन कशासाठी आहे? ज्याला इंजिनियर व्हायचं आहे त्याच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याला डॉक्टर व्हायचं आहे त्याच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, त्याला शिक्षक व्हायचं आहे त्याच्यासाठी डीएड बीएड कॉलेज आहे, आणि त्याला माणूस बनायचं आहे त्याच्यासाठी कीर्तन हे व्यासपीठ आहे. माणुसकी काय आहे ती या ठिकाणी शिकवली जाते. तुम्हा मला देह मिळाला पण कळाला नाही. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. माता माऊल्यांची संख्या जास्त आहे. माता माऊल्यांना एक प्रश्न विचारतो छोटासा. तुम्हाला शबरी माहित आहे का? शबरी कुठं आहे? शबरी हा टीव्ही मध्ये आहे का? कुठे आहे? रामायणामध्ये शबरी आहे. शबरी कोण होती हो? थोडी ताकद दे पण आवाजाला. शबरी कोण होती? रामायणामध्ये शबरीचं एक पात्र आहे. तिने काय केलेलं आहे? प्रभू रामचंद्राची प्रतीक्षा केलेली आहे. आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना रामा रघुनंदना. शबरी कोण होती माहिती आहे तुम्हाला? भिल्लीन होती. भिल्लीन. पण ऐका, शबरी भिल्लीन होती पण माळकरी होती. आपल्या बऱ्याचशा शबऱ्या बिना माळीच्या फिरत्यात. अर्थात मला सांगायचं काय, तुम्हा मला हा नरदेह मिळाला पण तो कळाला नाही माईबाप. खर तर या नरदेहासारखा नरदेह नाही, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत नाहीत, रामकृष्णारी सारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, श्रुतकीर्ती मांडवीसारखी दिराणा जठणा नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, कोल्या इतका लबाड नाही, काजळा इतकं काळ नाही, लोण्या इतकं मऊ नाही, आणि माणसाच्या देहासारखा दुसरा देह नाही. नाही महाराज दुसरा देह. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, भजमन नारायण तू भजमन नारायण. अर्थात नरदेह मिळाला आपल्याला मायबाप पण तो कळाला नाही. काहींना हा नरदेह कळाला पण मिळाला नाही. त्यापैकी कोण आहेत? स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. याचा अर्थ एकच आहे, स्वर्गातील देवांना या नरदेहाची किंमत कळाली पण मिळाला नाही. मिळाला नाही त्यांना. हा नरदेह काहींना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशुपक्ष्यांना कुठलं पापही कळत नाही आणि कुठलं पुण्यही कळत नाही. कारण काय, त्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. मला सांगा, पशुपक्ष्यांना जर या नरदेहाची किंमत कळाली असती, गाढव इथं कीर्तनाला आली असती. बरोबर आहे?
गाढवं इथं कीर्तनाला आली असती, गाढवं कीर्तनाला येत नाही का? त्यांना हा नरदेह मिळालाही नाही आणि नरदेहाची किंमत कळालीही नाही. पण काही जगामध्ये असे आहेत की त्यांना या नरदेहाची किंमत कळालीही आणि मिळाली. त्यापैकी साधू संत आहेत. विठ्ठल हे सगळं कशासाठी सांगितलं? साधू संतांना या नरदेहाची किंमत कळाली. त्यांना माहित आहे बाबा बाबा राहू द्या. साधू संतांना या नरदेहाची किंमत कळाली म्हणून तर सतसंगतीची ते अपेक्षा करतात. त्यांना चांगलं माहित आहे मानवी देहामध्ये एक जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन कशाला म्हणतात? ज्या ठिकाणाहून सगळ्या ठिकाणी जायला गाड्या रेल्वे मिळते ना, त्याला जंक्शन स्टेशन म्हणतात. काही ठराविक ठिकाणी पुणे असेल, काल परवा मी त्या भुसावळला गेलतो, भुसावळ असेल, मनमाड असेल, मुंबई असेल, असे काही ठिकाणी जंक्शन स्टेशन आहेत की तिथून महाराष्ट्रामध्ये देशाच्या बाहेर सुद्धा जाण्यासाठी आपल्याला गाड्या मिळतात. तसं माणसाचं शरीर सुद्धा जंक्शन स्टेशन आहे. या मनुष्य देहामध्ये जर आपण ठरवलं स्वर्गातही जाता येतं आणि मनुष्य देहामध्ये जर आपण ठरवलं नरकातही जाता येतं. पुढं जायचं आहे हे ज्याची त्यांनी ठरवायचं आहे. ही मंडळी गातात बरं का. आपण जर ठरवलं मुकुंद महाराज, देशमुख महाराज, सागर महाराज, इंद्रभान महाराज, आपण जर ठरवलं तर स्वर्गात जाता येतं. हे जरा मार्मिक आहे बरं का. माणसाने जर ठरवलं स्वर्गात जाता येतं. असं हे मनुष्याचं जीवन आहे. काही विनोद जरा 4G असतात, काही मार्मिक असतात. ह्या साधू संतांना या मानवी देहाची किंमत कळाली म्हणून साधू संत सतसंगतीची अपेक्षा करतात. का बरं? त्यांना चांगलं कळालंय मनुष्याच्या जीवनाचं पतन आणि माणसाच्या जीवनाचा उद्धार जो होतोस तो संगतीने होतो. विठ्ठल माणूस लयाला जातो तोही संगतीने, माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने, माणसाचं पतन होतं तेही संगतीने आणि माणसाचं कल्याण होतं, उद्धार होतो तोही संगतीने. पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, तेजावे अधमा संत प्रेमा, तेजावे अधमा संत तेजावे अधमा तेजावे अधमा माणसाच्या पतनाला कारणही संगत आहे आणि माणसाच्या उद्धाराला कारणही संगत आहे. मनुष्य जीवनामध्ये संगत अतिशय महत्वाची आहे. बघा, माणूस ज्याच्या संगतीमध्ये राहतो त्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागतो. हा माणसाच्या जीवनावर होणारा संगतीचा परिणाम आहे. परमपूज्य डोंगरोजी महाराज म्हणतात, संग का रंग लग जाता है. तुम्ही जशी संगत कराल तसं तुमचं जीवन घडेल. बघा, तुम्ही एखाद्या काळ्या माणसाच्या शेजारी जर गोरा माणूस बसवला, रंग बदलण्याची मी गॅरंटी देणार नाही बरं का, पण त्याच्या अंगातील गुण याच्या अंगात यायला वेळ लागणार नाही. म्हणून आमच्या तिकडं मराठवाड्यामध्ये म्हण आहे,
ठवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. आहे का तुमच्या इकडं? म्हणजे तुमचं आणि आमचं सारखंच आहे. आमच्या इकडे मेल्याच्या नंतर माणसं जाळते, तुमच्या इकडे कसं आहे? आ? नाही, भागाभागामध्ये फरक असतंय ना, भाषेमध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, खाण्यामध्ये सगळं बदल असतंय. एकदा त्या सातारा जिल्ह्यामध्ये मी कीर्तनाला गेलो होतो, ज्ञानेश महाराज, आणि कीर्तनाच्या वेळेला गेलो आणि सगळे कार्यकर्ते मंडळी आज जसे आमचे बाळासाहेब दादा, विजय दादा हे वाट पाहत होते, तसेच ती सातारा जिल्ह्यामधील सगळे कार्यकर्ते मंडळी कीर्तनाच्या मंडपाच्या समोर वाट पाहत होते. गेल्या बरोबर सगळे ती गोळा होऊन सगळी मंडळी उभा राहिले आणि मी गाडीच्या बाहेर उतरलो की ते सगळेच म्हणायला लागले, बरं झालं महाराज तुम्ही आल्या. मी तर जरा चक्रावूनच गेलो. म्हणलं काय असा प्रकार आहे? मला वाटलं घाई गडबडीमध्ये धोतर घालण्याऐवजी काय साडी घालून आलो काय. अर्थात भाषेमध्ये फरक आहे. अर्थात मी काय सांगितलं तुम्हाला, संगतीचे परिणाम आपल्याला पाहायला भेटतात. संगतीला बघा तुम्ही, एखाद्या वारकऱ्याची संगत करा. महाराज वारकरी जरी नसला ना, आपण पंढरपूरला वारीला गेल्याशिवाय राहत नाही. एखाद्या सज्जन माणसाची संगत करा, सज्जन बनाल तुम्ही. हे भजन शिकायचं नाही तुम्हाला, आमच्या मुकुंद महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची, आमच्या इंद्रबन महाराजाची संगत करा, तुम्हाला भजन मिळेल शिकायला. हा संगतीचा परिणाम आहे. दारू पिणाऱ्याची संगत करा, 4-5 वाजले की त्याला सांगावं लागत नाही, पाऊली चालती कुठं? पंढरीची वाट. देशी दारू दुकानाकडे. हा, कारण का? संगतीचा परिणाम आहे. संगतीचा परिणाम आपल्या जीवनावर कधी होतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही. बाप पोराला सांगत होता, अरे बाळा त्या पोरांच्या संगतीमध्ये नको जाऊ रे बाबा, ती पोरं काय बरोबर नाहीत रे राजा, नको जाऊ त्यांच्या संगतीमध्ये. पोरग सांगत होतं, बाबा काळजी करू नका, ते जरी वाईट वागत असतील, ते जरी काही वाईट करत असतील, पण बाबा मी तसा नाही हो. बाप सांगायचा, पोरग काय ऐकायला तयार नव्हतं. उलट पोरगच बापाला सांगायचं कधी कधी, बाबा काळजीच करू नका. म्हटले बाबा आम्ही एका टेबलवर जरी बसत असलो ना बाबा, कळतंय ना तुम्हाला, आम्ही एका टेबलवर जरी बसत असलो ना बाबा, ते पित असतात, मी थम्सअप पित असतो बाबा. काय ते पित असतात, कळलं ना तुम्हाला? 19 भिंगरिंग काय असेल ते पित असतात बाबा, पण मी थम्सअप पितो बाबा. बाप सांगायचा पोरगा ऐकत नव्हतं, बाप सांगायचा पोरगा ऐकत नव्हतं. बापाला वाटलं हे काय असं ऐकणार नाही. बरेच पोरं आहेत की ते बापाचं ऐकत नाही, पण मोठ्या माणसाचं बापाचं ऐकलं पाहिजे. बरेच पोरं आहेत मायबापाचं ऐकत नाही, पण त्याने हाडाचे काढ रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी सगळं भविष्य आपलं घडावं म्हणून आयुष्यभर खस्ता खाऊन सगळं उभं केलेलं असतं नव्याने. बाप सांगत होता पण पोरगा ऐकत नव्हतं. शेवटी बापाने एक दिवस जरा डोकं चालवलं. पोराला कळत नव्हतं संगतीचा कधी आपल्या जीवनावर वाईट परिणाम होईल, पोराला कळत नव्हतं. एक दिवस बापाने बंद करा तसं, बापाने पोराच्या खिशामध्ये कोळसा ठेवला. कोळसा माहिती आहे ना तुम्हाला? आता गॅस शेगडे आल्यामुळं माऊल्यांची सुद्धा कोळशापासून जरा चुलीपासून लांब गेल्या, पण कोळसा या माऊल्यांना माहीत आहे, जुन्या माऊल्यांना. आताच्या नवीन मुलींना माहीत नाही कोळसा. हे पोरी तुम्हाला माहित आहे का कोळसा? हा माहित. कोळसा बापाने पोराच्या खिशामध्ये तो कोळसा ठेवला आणि पोरग गेलं बाहेर. आणि बाहेरून आल्याच्या नंतर बापाने सांगितलं, बाळा तुझा हात दाखव. पोराने हात दाखवला तर हात काळा झालेला होता. त्यावेळेला बापाने विचारलं, काय रे हात कशाने काळा झाला? पोराने सांगितलं, बाबा अहो तुम्हीच तर माझ्या खिशामध्ये कोळसा ठेवला. मी प्रयत्न करत होतो बाबा त्या कोळशाला हात लागू नये, आणि मुद्दाम म्हणून मी हातही लावत नव्हतो, पण तो नकळत कधी त्या कोळशाला हात लागत होता. काही वस्तू काढण्याच्या खिशाच्या निमित्तानं, खिशातून वस्तू काढण्याच्या निमित्तानं,
आणि तो हात माझा नकळच काळा झाला. बाप म्हणला, बाळा अय राजा, ते सांगतोय तुला काय, तुझी इच्छा नव्हती कोळशाला हात लावण्याची, पण नकळत त्या कोळशाला तुझा हात लागत होता आणि हात लागल्यामुळे तुझा हात काय झाला, कोळशापासून काळा झाला. तसंच आहे, तुझी इच्छा नाही बिघडण्याची, पण नकळत त्या पोराच्या संगतीत गेल्यामुळे नकळत तुझ्या जीवनावर कधी परिणाम होईल आणि कधी वाम मार्गाने, वाईट मार्गाने जीवन जगशील हे तुला कळणार सुद्धा नाही. विठाल विठाल संगत अतिशय महत्वाची आहे. एखाद्या गावामधून नाली वाहत असेल, एखाद्या गावातून मोरी वाहत असेल, एखाद्या गावातून ओढा वाहत असेल, त्या नालीला, त्या मोरीला, त्या ओढ्याला माझी विनंती आहे. नालीचं पाणी फार घाण आहे. त्या नाली जवळून जात असताना ना लोक नाकाला हात रुमाल लावून जात असतात. का? दुर्गंधी आहे. पण त्या नालीला, त्या मोरीला, त्या ओढ्याला माझी विनंती आहे, हे नाली तू प्रवाह करत असताना, वाहत असताना, हे नाली तू नालीकडे वाहत जाऊ नको, हे मोरी तू मोरीकडे वाहत जाऊ नको, हे ओढ्या तू ओढ्याकडे जाऊ नको रे बाबा. पुढं ओढाच तुला भेटणार आहे. पण एक काम कर, तुला जर तुझं जीवन बदलावं असं वाटत असेल ना, तू गंगेकडे प्रवाह करत जा. ज्या दिवशी गंगा तुला सामील करून घेईल ना, जे लोक तुझ्या जवळून जात असताना नाकाला हात रुमाल लावत होते ना, तेच लोक तुझं तीर्थ घेतल्याशिवाय राहणार नाही. हे संगतीचा परिणाम आहे मायबाप. जशी तुम्ही संगत कराल ना मायबाप, तसं तुमचं जीवन घडेल. एक हिंदी वाक्य आहे, जो जैसी संगती करे वैसाई फललीन, कदली सेप भुजंग मुख, एक बुंद तीन बुंद. कळलं का तुम्हाला? हिंदी कळते का? नाहीतर हिंदीची कधी कधी बुंदी होती. मुकुंद महाराज एकदा कीर्तनासाठी काल्याच्या मी गवळण घेतली. चुरा चुरा कर माखन खाया, गवलन का आनंद कुवर कन्हैया. 2-3 मावल्या म्हटल्या, महाराज चांगलं कीर्तन करत होते, पण मधीच हिंदी काय म्हणत होते काही कळत नव्हतं. दुसरी माऊली म्हणली, ए बाई तुला काय करायचं हिंदीचं, आपली बुंदी बुंदी खायचं घराकडे निघायचं. हिंदी कळते का तुम्हाला? एक डॉक्टर साहेब फर्स्ट शिफ्टला गेले आणि एक 70-80 वर्षाचे आजोबा बेडवर पडलेले होते, झोपलेले होते, आजारी होते. आणि डॉक्टर साहेब फर्स्ट शिफ्टला गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी त्या आजोबाला विचारलं, क्यों जी रात में निद्रा देवी आई थी क्या? काय म्हणले? क्यों जी रात में निद्रा देवी आई थी क्या? ते आजोबा म्हणले, डॉक्टर साहेब आली असेल गेली असेल मला काही माहित नाही, मी गार झोपलेलो होतो म्हटलं. काहींना कळालं, काही आउट ऑफ कव्हरेज एरिया, कळेल कीर्तन झाल्यावर विठ्ठल काहींना कळत नाही, हे सुद्धा कळत नाही. काही कधी कधी भेटतात आम्हाला, विजय दादा काय कीर्तन झालं हो महाराज, कधी डोळा लागला काहीच कळालं नाही, घ्या असे भेटतात. मी सांगतोय काय, जो जैसी संगती करे वैसे ही फललीन, कदली सेप भुजंग मुख, एक बुंद तीन बुंद. याचा अर्थ काय? एक पाण्याचा थेंब जर गरम तव्यावरती पडला त्याचं अस्तित्व नष्ट होतं. तोच पाण्याचा थेंब एखाद्या कमळाच्या पानावर पडला तो मोत्यासारखा चमकतो. तोच पाण्याचा थेंब एखाद्या शिंपल्यामध्ये, स्वाती नक्षत्रामध्ये पडला त्याचा मोती तयार होतो. मायबाप, पाण्याचा थेंब एकच आहे, गरम तव्यावरती पडला अस्तित्व नष्ट झालं, कमळाच्या पानावर पडला मोत्यासारखा चमकला, शिंपल्यामध्ये पडला मोतीच तयार झाला. पाण्याचा थेंब वेगळा आहे का हो? पाण्याचा थेंब एकच आहे, पण आपल्याला वेगवेगळे परिणाम त्याचे पाहायला मिळले का? त्याचं कारण आहे फक्त संगत. तसं बघा तुम्ही, आपण एवढे धर्ममंडपामध्ये बसलोत ना माईबाप, सर्वांच्या हृदयामध्ये आत्मतत्व एकच आहे. गॉड इज द मॅन पॉवर ऑफ द ह्युमन बॉडी. माणसाच्या शरीरामध्ये असणारी चैतन्यमय शक्ती, हलवणारा, चालवणारा, आपले दैनंदिन कारभार करून घेणारा तो भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये एकच आहे. पण ऐका,
माणूस संगतीत आल्याने घडतो आणि माणूस संगतीत गेल्याने बिघडतो. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. बरोबर आहे. आम्ही बिघडलो आणि तुम्ही बिघडा. याचा अर्थ काय आहे? आम्ही या सतसंगतीमध्ये आलो, आम्ही भी घडलो आणि तुम्ही भी घडा. ही संत संगतीची ताकद आहे मायबाप. बघा, माणसाच्या पतनाला कारण संगत आहे आणि माणसाच्या उद्धाराला कारण आहे संगत आहे. हे दोन्ही जे बदल आपल्याला पाहायला मिळतात ना ते संगतीनेच आहेत. तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो. तुम्हाला वाल्या माहिती आहे का? वाल्या आ सध्या वाल्या माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला चांगलंच माहित आहे. तो वाल्या नाही, रामायणामधील वाल्या. वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये सुद्धा बदल झाला आणि आजामेळ्याच्या जीवनामध्ये सुद्धा बदल झाला. वाल्या होता तो वाल्या, नावासारखा जागला तो. पण ऐका, वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये सुद्धा बदल झाला. कोणाच्या संगतीने? हा हा. आणि आजामेळ्याच्या जीवनामध्ये सुद्धा बदल झाला. पण ऐका, दोघाच्या जीवनामध्ये बदल आहे. वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये जो बदल झाला तो पतनाकडे नेणारा झाला का? सध्याच्या वाल्याच्या जीवनातलं तसंच झालंय, पतनाकडे नेणारा बदल झालाय. पण रामायणामधील जो वाल्या आहे त्याचा कोण कसा बदल झाला? उद्धाराकडे नेणारा बदल झाला. आणि आजामेळ्याच्या जीवनामधील जो बदल झाला ना तो पतनाकडे नेणारा बदल झाला. दोघाचाही बदल आहे, पण एकाचा पतनाकडे नेणारा आणि एकाचा उद्धाराकडे नेणारा. म्हणून सज्जनांनो, हे बदल जे आपल्याला पाहायला मिळतात ना हे संगतीने सगळे आहेत. बघा तुम्ही, जसा संग तुमच्या जीवनामध्ये आहे तसं तुमचं जीवन घडेल. काय सांगायचंय तुम्हाला? एक माणूस चहा विकत होता. चहा काय विकत होता? चहा विकत होता. आणि चहा विकता विकता आणि बघता बघता देशाचा 3दा पंतप्रधान झाला. का? चहा जरी विकत असला पण बसणं उठणं मोठ्या लोकांमध्ये होतं. काय? नरेंद्रभाई मोदी चहाचा व्यवसाय होता, पण चहा विकणारा व्यक्ती पंतप्रधान झाला. एक व्यक्ती तर रिक्षा चालवत होता, पण बसणं उठणं मोठ्या लोकांमध्ये होता म्हणून मंत्री झाला आणि मंत्र्याचा सुद्धा उपमुख्यमंत्री झाला. तुम्हाला सगळ्यांना माहित एकनाथरावजी शिंदे साहेब. का? हे बदल जे सर्वसामान्य माणसं आहेत हो, पण एवढे मोठे मोठे आपल्याला बदल पाहायला मिळतात. कशाने? संगतीने. जशी संगत तुम्ही कराल जीवनामध्ये तसं तुमचं जीवन घडणार आहे. बघा तुम्ही, कनिष्ठाचा संग करा, कनिष्ठ तुम्ही बनाल. मध्यमाचा संग करा, तुम्ही मध्यम बनाल. आणि वरिष्ठाचा संग करा, तुम्ही वरिष्ठ बनाल, मोठे बनाल. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. तेरी बिगड़ी बनेगी. बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी
मोठ्याची संगत करा, मोठं व्हायला वेळ लागणार नाही. आवाज द्या ना जरा दमतो, आवाज वाढवत आहे साऊंड मध्ये, मॉनिटर मध्ये द्या मला फक्त. मोठ्याची संगत केली तर मोठं बनायला तुम्हाला वेळ लागणार नाही. पुन्हा उदाहरण घ्या वाल्या कोळ्याचं. वाल्या कोळी डाकू होता. कोण होता? डाकू होता. वेगळं सांगायची गरज आहे तुम्हाला? वाल्या कोळी डाकू होता, पण नारदाची संगत घडली. केले रामायण रामाधी केले रामायण, रामाधी केले रामायण, रामाधी केले रामायण. कोरियाची कीर्ती वाढली गहन, कोरियाची कीर्ती वाढली गहन, कोरियाची कीर्ती वाढली गहन, कोरियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, रामायण रामाधी, कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. एक डाकू होता, पण रामप्रभू जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहिलं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, एक डाकू जर संत या पदापर्यंत जाऊ शकतो, एक डाकू जर रामप्रभू जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहू शकतो, एक डाकू जर भारताचा आद्य कवी होऊ शकतो, तर आपण आपल्या जीवनामध्ये का बदलू शकत नाहीत? कीर्तन ऐकून, कीर्तन ऐकून माणसाने बदललं पाहिजे की नाही? बदलण्यासाठी कीर्तन आहे. नाहीतर आपण एखाद्याच्या कपाळाला गंध पाहावा आणि आपण म्हणावं काय सज्जन माणूस आहे, काय धार्मिक माणूस आहे. त्याच्या बायकोला सांगावं, माऊली ओ बाई तुम्ही भाग्यवान आहेत. म्हटले का बाबा? बघा ना तुमचे मालक काय पांडुरंगासारखे सज्जन दिसतात. ती माऊली म्हणते, बाबा त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका. म्हटले का? ते कीर्तनाला जरी गेले तर नवीन चप्पल पाहतात आणि घरी घेऊन येतात. त्यांच्या दिसण्यावर कुठं जाता तुम्ही? खरं तर आज चांगल्या माणसाची गरज आहे. लोक म्हणतात मांजर आडवी गेली तर काम होत नाही. बरोबर आहे, मांजर आडवी गेली तर काम होत नाही. पण बाळासाहेब दादा 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, तुमचं 100% काम होईल. पण एक माणूस आडवा गेला ना, सप्ताह बंद पडायला वेळ लागणार नाही. ही मांजरीपेक्षा बेकार औलाद आहे. आता हे सप्ताहात इथं चालू केलाय तुम्ही, 16 वर्ष झाले तुमच्या सप्ताहाला. सप्ताह होऊन आज 5वा 6वा दिवस असेल का नाही? हे सगळ्यालाच बरं वाटतं का? हे चालू झालं की लोक म्हणतात आता 8 दिवस काय आपल्याला झोपून देत नाही. अरे तिकडे एखाद्या उसात जाऊन झोप, तिकडे 8 दिवस येऊ नको इकडं. हा, ही मांजरीपेक्षा बेकार औलाद आहे. चांगल्या माणसाची गरज आहे. आज चांगली माणसं फार कमी झाली. आज जर लोकांची प्रामाणिकता बघितली तर लोक एवढे प्रामाणिक आहेत, एवढे प्रामाणिक आहेत की पाणपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे प्रामाणिक आहेत. लोक एवढे प्रामाणिक आहेत, एवढे प्रामाणिक आहेत. कुठंतरी सूचना लिहिलेली असते, इथे थुंकू नये, तिथं जास्त थुंकलेले असतात. लोक एवढे प्रामाणिक आहेत, एवढे प्रामाणिक आहेत. मंदिराच्या बाहेर सूचना लिहाव्या लागतात, येथे चप्पल काढावी, येथे पादत्राणे काढावे. म्हणजे ही सुज्ञ असल्याची आपली पावती आहे. हा, बदललं पाहिजे. एक डाकू संत पदापर्यंत जाऊ शकतो, भारताचा आद्य कवी होऊ शकतो. हे कशाने महाराज? सतसंगतीने. वरिष्ठाचा संग करा, वरिष्ठ तुम्ही बनाल. मध्यमाची संगत करा, तुम्ही मध्यम बनाल. कनिष्ठाचा संग करा, कनिष्ठ तुम्ही बनाल. कनिष्ठाचा संग सांगतो तुम्हाला. तुम्हाला हिरा माहित आहे की? हिरा, सुदाम बाबा, हिरा पाहिला तुम्ही? हिरा नसन पाहिला, गावामध्ये हिरा आहे का?
गावामधला एखादा हिरा पाहिला असेल, लोक म्हणतात महाराज आमच्या गावामधील हा हिरा आहे. हिरा माहित आहे का तुम्हाला? हिरा जो असतो ना फार तो कणखर असतो, बलवान असतो, मजबूत असतो. पण खरा हिरा आहे की खोटा हिरा आहे हे जर ओळखायचं असेल तर जगद्गुरु तुकोबरांनी एक प्रक्रिया सांगितली. बरं का, थांबा 2 मिनिट. एक प्रक्रिया सांगितली. काय? खरा हिरा घ्यायचा, त्याची जर परीक्षा घ्यायची असेल ना तो आयरनीवर ठेवायचा. पूर्वीनं आयरन माहित आहे का तुम्हाला? कुंभाराच्या घरी असते. हे जुन्या लोकांना माहित असं ना आयरन का नाही. आता आयरन माहितच नाही का? जमाना बदलला. मला असं वाटतं जमाना बदललाय, त्याच्यासारखी माणसं सुद्धा खूप बदलली. पण मला असं वाटतं जमाना जरी बदलला असला ना, आमचे एक हिंदी कवी फार सुंदर म्हणतात, चांद ना बदला सूरज ना बदला ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. माणसं बदलली हो. आहे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथंच आहेत. पूर्वीचा काळ जो होता आता राहिला नाही महाराज. राहिला का? पूर्वीच्या काळामध्ये या माता माऊल्यानं जर पाणी भरायचं म्हटलं तर गावामध्ये कुठंतरी आड असायचा. त्या आडावरती जायचं, नदीवरती जायचं, विहिरीवरती जायचं आणि दिवसभर या माऊल्यांचा वेळ पाणी भरण्यामध्ये जायचा. पण आता तेवढे कष्ट राहिले नाही. आता गाव म्हणलं की प्रत्येक गावाला पाण्याची टाकी आली. तेवढे त्या टाकीवर सुद्धा जाण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या घरपोच पाईपलाईन आली. त्या पाईपलाईनला काय आलं? नळ प्रत्येकाच्या दारामध्ये आला. आणि नळाला सुद्धा आता हंडा लावायची गरज नाही. नळाला सुद्धा काय आली? नळी आली. हो बरोबर आहे का नाही? आता कष्टच राहिले नाही. नवऱ्याला सुद्धा आता पाणी द्यायची गरज नाही. 30 नळी घ्यायची नवऱ्याच्या. तुम्हीच म्हणा आता. म्हणजे फार काळ बदलला महाराज. आयरनी माहिती आहे पूर्वीनो कुठं असते? कुंभाराच्या घरी. कुठं असते मग? लोहाराच्या घरी असते. पोरांना लोहाराच्या घरी काय काय असतं रे? पाणीपुरी, वडापाव, मग काय असतं? लोखंड असतं, छन्नी असते, हातुडा असतो, आयरणी असते. बरोबर? खरा हिरा आहे की खोटा हिरा आहे जर ओळखायचं म्हटलं तर तुकोबाराय म्हटले तो आयरनीवर ठेवायचा आणि वरून घनाने घाव करायचा. खरा हिरा जर असेल एकतर आयरनीत तरी घुसेल, नाहीतर घनात तरी घुसेल, नाहीतर बाहेर तरी तो सटकून जाईल, पण तो फुटणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात काय? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असा कणकर हिरा तो जर ढेकणाच्या संगतीमध्ये गेला तर त्याला भंगायला वेळ लागत नाही. कुसंग नाडीला जादू दैसा, कुसंग नाडीला जादू दैसा, कुसंग नाडीला साधू दैसा, कुसंग नाडीला साधू दैसा. एकनाच्या संग हिरा भंगा, कुसंग नाडीला जादू दैसा, कुसंग नाडीला जादू दैसा, कुसंग नाडीला जादू दैसा. एकनाच्या संग हिरा भंगा, कुसंग नाडीला साधू दैसा, कुसंग नाडीला साधू दैसा, कुसंग नाडीला साधू दैसा. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. एवढा कणखर हिरा ढेकणाच्या संगतीमध्ये गेला की तो भंगून जातो. हे लांब ठेवा. पण फार पुढचं फार गोड आहे. कुसंगे नाडला साधू जैसा. काही लोकांनी तपश्चर्या करून साधुत्व प्राप्त केलं, पण असा साधू सुद्धा कुसंगाने बिघडतो. कुसंग फार अवघड आहे. असंग संग दोषेन साधू यांती विक्रियान, दुर्योधन प्रसंगेन भीष्म गोवर्णे गताहा. कळालं का तुम्हाला? ऐकायला बरं वाटलं
पण कळालं काहीच नाही. नाहीतर मी आता चालू केलं इथं. ओम स्वस्ति न इंद्रो व्रतश्रवाः स्वस्ति नः पूजा विश्ववेदाः स्वस्ति न तक्षो अरिष्टनेमेः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला पाणी लावा, डोळ्याला पाणी लावा एवढं कळालं, पण बाकीचं काही कळालं नाही. खरं तर मी कीर्तन अतिशय सोप्या भाषेमध्ये करतो, नाहीतर काही लोकांना नको तिथं अवघड बोलायची सवय असते. एक माझा पुण्यामध्ये मित्र आहे, त्या वाकडला कीर्तन होतं, त्याचाच फोन आला. ते बॅनर पाहिलं कीर्तनाचं, म्हटले महाराज तुमचं कीर्तन आहे. म्हटलं हो, मी कीर्तनाला येतो म्हटले. म्हटलं ये. कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, पण तो काय आलाच नाही. म्हटलं फोन केला पण कीर्तनाला आला नाही. मग मी स्वतः त्याला फोन केला आणि म्हटलं काय रे, कीर्तनाला येणार होता आला नाही. त्याने सांगितलं महाराज कीर्तनाला येणारच होतो, पण मी माझ्या दुचाकी यानावरनं मार्गक्रमण करत असता माझ्या दुचाकी यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे, त्या वर्तुळाकार भागाला महीवरील पाषाणाने सचित्र केल्यामुळे त्याच्यातील हवा नावाचा पदार्थ महद आकाशामध्ये विलीन झाला. याकरिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं गाढवाचे लेखा पंक्चर म्हण की. पंक्चर म्हटल्याच्या नंतर कळत असेल महद आकाश सचित्र एवढं करण्याची काय गरज. काही लोकांना अवघड बोलायची सवय, पण तशातला मी नाही. कीर्तनकार हा आईसारखा असला पाहिजे. जसं एखाद्या माऊलीचं लेकरू असतं 4-5 वर्षाचं, त्याला काही चांगलं बोलता येत नसतं, पण त्या आईला म्हणत असतं आई, हे आई मला काकर दे काकर. पण ती आई काय देते त्याला, भाकर देते. वक्ता आईप्रमाणे असला पाहिजे, सगळ्यांच्या गळी त्याचे विचार उतरले पाहिजे, असं कीर्तन केलं पाहिजे. काय सांगत होतो तुम्हाला, असंग संग दोषेन साधुयांती विक्रयान दुर्योधन प्रसंगेन भीष्म गोवर्णे गताहा. भीष्माचार्यासारखे धनुर्धारी नव्हते महाराज. भीष्माचार्य फार सामर्थ्यशील व्यक्तिमत्व होतं, पण दुर्योधनाची संगत केली. परिणाम असं झालं, दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं आणि विराटांच्या गायी चोरण्याची इच्छा झाली. कोण, भीष्म पिता. त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहिलं जात होतं. त्यांनी विराटांच्या गायी चोरल्या. कशामुळे, दुर्योधनाच्या संगतीमुळे आणि दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे. म्हणून माणसाने अन्न सुद्धा पवित्र खाल्लं पाहिजे, ढाब्याशिवाय जेवलं नाही पाहिजे. ढाब्यावरला अन्न चविष्ट असेल, पण ते पवित्र नाही. तुम्ही कुठे ढाब्यावर पाहिलं का एखाद्या, इथं पवित्र अन्न मिळेल, इथे चविष्ट अन्न मिळेल असं असतं. आता महाप्रसादाचं पंक्तीचं अन्नदान एखाद्या वेळेला चविष्ट नसेल, पण तो प्रसाद पवित्र आहे, पवित्र आहे. त्याचं कारण आहे माणसाने अन्न सुद्धा पवित्र खाल्लं पाहिजे. जैसा खावे अन्न वैसा ववे मन, वैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. अन्नामध्ये बदल झाला तर आपल्या मनामध्ये बदल होतो, मनामध्ये बदल झाला तर आपल्या विचारामध्ये बदल होतो, आणि विचारामध्ये बदल झाला तर आपला आचार बिघडतो, आणि आचार आपला बिघडला तर जीवन आपलं बिघडून जातं. म्हणून ऐका, अन्न जर तुम्ही पवित्र खाल्लं तर आपलं मन पवित्र होईल. आपलं मन जर पवित्र झालं तर आपले विचार पवित्र होतील. आपले विचार पवित्र झाले तर आपला आचार पवित्र होईल, आणि आपला आचार पवित्र झाला तर आपलं जीवन पवित्र व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून साधू संतांनी सुद्धा सांगितलंय, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, रसा विवासन, निद्रा बहु वासन. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, रसा विवासन, निद्रा बहु वासन.
नेम इंद्रियासी सार. माणसाने पवित्र अन्न खाल्लं पाहिजे. म्हणून असं म्हणतात, सज्जना सांगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जन माणसाच्या संगतीमध्ये राहून कधी कधी एखाद्या वेळेला उपवासी राहायची वेळ आली ना, उपवासी राहावं, पण दुर्जनाच्या घरचं अन्न खाऊ नये. अन्नाने फार जीवनामध्ये आपल्या बदल होतो. म्हणून सांगण्याचं तात्पर्य आहे, भीष्म पितामह सारखे सुद्धा बिघडले. कशाने? अन्न अपवित्र खाल्लं आणि दुर्योधनाची संगत केली. असंग संग दोषेन साधू यांती विक्रियान. दुर्योधन साधू सुद्धा बिघडतो, तो संगतीने बिघडतो. खरं तर सांगतो महाराज, साधू कधी बिघडत नाही आणि बिघडतो तो कधी साधू नसतो. लोक नाही त्या लोकाला साधू म्हणतात आणि त्यांनी काही बरं वाईट केलं की लोक लगेच आम्हाला म्हणतात, महाराज काय झालं तुमच्या त्या महाराजाचं? ते काय आमचा मावस भाऊ होता का, आजा होता का, पंजा होता. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, मायबाप, जीवनामध्ये संगत अतिशय महत्वाची आहे. आणि साधू संतांना ते कळालं. माणसाच्या पतनाला कारण संगत आहे, माणसाच्या उद्धाराला कारण संगत आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा माझी एक आवड आहे, तेवढी आवड पूर्ण कर. काय आवड आहे? अभंगाचं पहिलं, देव वसे चित्ती, 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 टाळ्या वाजवा जोरदार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला सतसंगती घडू दे. आणि मी मगाशापासून सांगतो, काय सतसंगती घडावी अशी जगद्गुरु तुकोबारायांची, संतांची अपेक्षा आहे. पण या अभंगामध्ये संतांचं नाव कुठं आलं नाही. प्रश्न निर्माण होतो. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय? देव वसे चित्ती आणि त्याची घडावी संगती. साधूचं नाव आलंय, संतांचं नाव आलंय, आणि मी तर मगाशापासून सांगतोय, काय संतांची संगत घडावी अशी आवड जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात. ज्याच्या अंतकरणामध्ये देव आहे, तुकोबाराय काय म्हणतात? त्याची संगत मला घडावी. मग मायबाप, आपण जे चालतो बोलतो सगळं दिनचर्या करतो, कोणामुळे करतो? आपल्या शरीरामध्ये आत्मतत्व आहे, भगवंताचा काहीतरी अंश आहे, म्हणून तर आपण चालतो बोलतो की नाही.
मग आपल्यामध्ये देव नाही का? ते का म्हटले नाही? देव वशे चित्ती, आणि मला या मनुष्याची किंवा या मानवाची संगत घडू दे. आपल्यामध्ये सुद्धा देवच आहे ना. पण ऐका, अस्तित्वापेक्षा सुद्धा प्रागट्य फार महत्वाचं आहे. देव आपल्याही चित्तात आणि साधूच्याही चित्तामध्ये आहे, पण त्याच्यामध्ये फरक आहे. काय? आपल्या चित्तामधील जो देव आहे ते फक्त देवाचं अस्तित्व आहे, पण आपल्या अंतःकरणामध्ये प्रागट्य नाही. साधूच्या चित्तामध्ये देवाचं प्रागट्य आहे आणि अस्तित्वही आहे. म्हणून बघा, देव जर सर्व काळ कुणाच्या हृदयात जर राहत असेल तर तो संतांच्या, साधूच्या, भक्तांच्या हृदयामध्ये राहतो. याला प्रमाण संत संगे आता वास सर्व काळ, चंचला मूर्ती चंचला हृदयामध्ये. मग संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत. मूर्तिमंत स्वरूपामध्ये साधूच्या अंतःकरणामध्ये देव वास्तव्य करतो. तुमच्या आमच्या शरीरामध्ये देव आहे, अस्तित्व रूपाने आहे, पण प्रागट्य रूपाने नाही. अस्तित्व कशाला म्हणायचं, प्रागट्य कशाला म्हणायचं? तुमच्या इकडे आल्याच्या नंतर मला फार रम्य वाटलं. आपला भाग अतिशय खऱ्या अर्थाने निसर्गमय आणि भरगच्च पाणी, जमिनी चांगल्या आहेत आपल्या इकडे, ऊस भरपूर आहेत, बरोबर आहे. मला सांगा, ऊसामध्ये साखर आहे की नाही? हा, ऊसामध्ये साखर आहे की नाही? मग एक दिवस मालकाने पत्नीला सांगितलं, पाहुणे आले होते, म्हटले अगं महाराज आलेत, चहा ठेव. बायको धावतच किचन मधून बाहेर आली, चहा ठेव काय म्हणतात? साखरेचा पत्ता नाही, तुम्ही म्हणतात चहा ठेव. ती म्हटली काय वेळ येतो? अरे आपल्या घराच्या पाठीमागच ऊस आहे, जा एक ऊस मोडून आण, त्याचे 2-4 तुकडे कर, टाकी चहाच्या पातेला. होईल का हो चहा? ऊस गोड आहे की नाही? ऊसामध्ये साखर आहे की नाही? ऊसामध्ये साखर आहे, साखरेचं अस्तित्वही आहे, पण प्रागट्य नाही. बरोबर आहे की नाही? ऊसामध्ये साखर आहे पण तिचं प्रागट्य नाही. जेवायला बसले महाराज, आणि जेवायला बसल्याच्या नंतर घर मालकाने सांगितलं, अगं महाराजांना तूप वाढ. बाई आली ग्लास भर दूध घेऊन आणि दूधच वाढायला लागली. अरे मी तूप सांगितलंय. ती माऊली म्हणते, अहो दुधामध्ये तूप आहे ना, वेगळं तूप वाढायची काय गरज आहे? दुधामध्ये तूप आहे की नाही? आहे. पण ऐका, दुधामध्ये जरी तूप असलं, तुपाचं अस्तित्व असलं, पण त्याच्यासाठी मंथन करून लोण्याची प्रक्रिया करून नंतर तूप तयार होतं. तसं तुमच्या आमच्यामध्ये भगवान परमात्मा आहे, पण अस्तित्व रूपाने आहे, प्रागट्य रूपाने नाही. पण साधूच्या अंतःकरणामध्ये संचला सकळ मूर्तिमंत अखंडित भगवान परमात्मा साधूच्या हृदयामध्ये राहतो. साठविला हरी सर्वा घटी राम देहादे. अर्थात साधूच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा जो राहतो प्रागट्य रूपाने राहतो.
म्हणून या अभंगात प्रश्न निर्माण होतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांची संगत, पण इथं उल्लेख तसा आला नाही. मग ज्यांच्या हृदयामध्ये देव प्रागट्य रूपाने आहे ते साधूच आहे, ते संतच आहे, आणि अशाची संगत माझ्या जीवनामध्ये घडू दे. मायबाप माणसाच्या जीवनामध्ये संगत अतिशय महत्वाची आहे. पंढरपूरला कोण कोण गेलं वर हात करा बरं. वा वा वा. पंढरपूरच्या पलीकडे मंगळवेढा नावाचं गाव आहे. कधी कधी जर पंढरपूरला जास्त गर्दी असेल ना, त्या मंगळवेढ्यापासून दर्शन बारीला लागावं लागतं. त्या मंगळवेढ्यामध्ये एक कान्होपात्रा नावाची एक मुलगी आहे. अत्यंत अपवित्र कुटुंबामध्ये तिचा जन्म आहे. अपवित्र कुळ आहे, आणि अपवित्र कुळ असल्यामुळे सगळे लोक तिचा अवेअर करायचे. पण मुलगी मात्र एवढी सुंदर आहे, कान्होपात्रेने जर पान खाल्लं ना तिच्या गळ्यामधून दिसायचं, एवढी मुलगी ती सुंदर होती. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापड, एक डोळा हेकना किधर बी देखना, अशी नाही, इतकी सुंदर महाराज. आणि एक दिवस असा चमत्कार झाला, त्या मंगळवेढ्यामध्ये एक दिंडी गेली, आणि दिंडी गेल्याच्या नंतर ती वारकरी तिने पाहिले, हे सगळे वारकरी असे, आणि आपल्या आईला विचारलं. श्यामा नामाची तिची आई आहे. तिचं दुर्दैव असं होतं, त्या मुलीचं तिला आई माहीत होती, पण बाप कोण आहे हे माहीत नव्हतं. बाप न जाणे तत्वता. एका वेश्येच्या पोटी तिचा जन्म आहे. आईला विचारलं, काय ग आई, ही कोण माणसं आहेत, आपल्या गावामध्ये आलेत? आईने सांगितलं, बाबा बाळा हे वारकरी आहेत. छोटीशी आहे, वय 16 वर्षाचं वय आहे, पण अंतकरण अतिशय पवित्र आहे तिचं. म्हणले, आई सगळ्याच्या घरी जातात, आपल्या घरी काय येत नाहीत? आईने सांगितलं, आपण अपवित्र कुळ आहे आपलं, आपण अपवित्र आहोत, आपल्याला त्यांना पाणी देण्याचा सुद्धा अधिकार नाही, आपल्या हातचं ते पाणी सुद्धा पित नाहीत. कान्होपात्रा विचार करायला लागले, एवढे पवित्र माणसं आपल्या गावामध्ये आले, ते आपल्या घरी येत नाहीत. संध्याकाळी कीर्तन होतं, आणि आईला सांगितलं, आई कीर्तनाला जाते. आईने सांगितलं, बेटा जा, पण पुढं नको बसू, पाठीमागे बस. कान्होपात्रा कीर्तनाला जाते. कीर्तन चालू होतं, आणि कीर्तनामध्ये कीर्तनकार महाराज म्हणतात, पंढरपूरचा जो पांडुरंग आहे इतका सुंदर आहे, इतका देखणा आहे, की बस त्याच्या इतका सुंदर जगामध्ये कुणीच नाही. सत्यम ज्ञानम अनंतम नित्यमनाकाशम परमाकाशम गोष्ट प्रांगण रिंगण लोलमनायासम परमायासम माया कल्पित नानाकार मनाकारम भुवनाकारम क्षमामानाथ मनाथम प्रणमत गोविंदम परमानंदम बरहापीडम नटवर वपुकर्णयो कर्णिकारम बिभ्रदवासम कनक कपिशम वै जयंती च मालम. फार सुंदर आहे म्हटले, की त्याच्या इतका सुंदर जगामध्ये दुसरं कोणीच नाही. पण तुम्हाला माहित नाही, कान्होपात्रेचं सगळं गाव कौतुक करत होतं. काय म्हणत होतं? अरे ही मुलगी किती सुंदर आहे, असं म्हणून सगळं गाव कौतुक करत होतं. पण आज कीर्तनकार महाराज कीर्तनात म्हणत होते, काय पंढरपूरचा जो पांडुरंग आहे त्याच्या इतकं सुंदर जगामध्ये कुणी नाही. हिच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला, अगं सगळं गाव तर मला सुंदर म्हणतं, हे कीर्तनकार महाराज पंढरपूरच्या पांडुरंगाला खरंच सुंदर असेल का? प्रश्न निर्माण झाला, आणि कान्होपात्रा त्या दिंडीमध्ये सामील झाली. पंढरपूरला गेली, पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेली. चमत्कारच घडला तिच्या जीवनामध्ये. तिने पाहिलं, कीर्तनकार महाराज तर सुंदर म्हणत होते, पण हा कसा आहे? ठाईचा चिकाळा अनादी बहु काळा, काळा दिसला. म्हणले कीर्तनकार महाराज तर खोटं बोलत नाही, तर हे कसं काय घडलं? पण म्हणले आता आले तर दर्शन घेऊन जाते. कान्होपात्रा दर्शनाला गेली, पण अंतकरणामध्ये अभिमान होता. कशाचा? मी सुंदर आहे, मी देखणी आहे, मग मी डोकं ठेवून दर्शन नाही घेणार. मग कान्होपात्रेने आपल्या हाताच्या बोटाने
पांडुरंगाच्या पायाला स्पर्श केला, चमत्कार घडला. काय? पांडुरंगाच्या पायावर जसा कानोपात्रेने बोटाचा स्पर्श केला ना, तसं पांडुरंगाच्या पायाला खड्डाच पडला. बापरे, किती कोवळा आहे हा, किती कोमल आहे हा. मी इतकी सुंदर आहे, माझ्या सुंदर हाताच्या बोटाने याच्या पायाला खड्डा पडला, याचा अर्थ हे सुंदर आहे. जीवनाचा कायापालट झाला. मंदिराच्या गाभाराच्या बाहेर आली आणि ऐका मायबाप, तिथं माझी जगाची माऊली, विश्वाची माऊली ज्ञानोबारांचं भजन चालू होतं. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, विठू देखीला डोळा, बाईयानो वेधले मन तयाचे गुणी. ज्ञानोबारांचं भजन आहे होते. तुमचं आमचं भजन आहे का महाराज? ज्ञानोबाराय भजन करत होते आणि ती कानोपात्रा ज्ञानोबारांच्या जवळ आली, ज्ञानोबारांच्या चरणावर नतमस्तक झाली आणि माऊलीच्या समोर ढसा ढसा रडायला लागली. माऊली, अहो तुम्ही माऊलीच नाही तर या विश्वाचे माऊली आहात, विश्वाचे माऊली आहात, अनाथाची माय आहात तुम्ही. ज्याला कोणी, मी सांगत असतो नेहमी, अंगाची झाली लाही लाही, झाड देती रे सावली, ज्याला नाही कोणी जगी त्याला आळंदीची ज्ञानराज माऊली. तुम्ही जगाची माऊली आहात, अनाथाची माय आहात. कानोपात्रा ज्ञानोबारांच्या चरणावर नतमस्तक होते, ढसा ढसा रडते. माऊलीला सांगते, माऊली मी एक अपवित्र कुळातील मुलगी आहे माऊली, मला पवित्र बनायचं आहे, मला माझ्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे माऊली, काहीतरी उपाय सांगा. ते माऊली आहेत, ते माऊली आहेत. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर. ज्ञानोबारांनी सांगितलं कानोपात्रीला, कानोपात्रा तुला जर तुझ्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर एक काम कर. काय? अखंडित भजन कर पांडुरंगाचं, तुझ्या जीवनाचा उद्धार होईल. कानोपात्रा भजन करायला लागली, नाचायला लागली. सगळं पंढरपूर तिचं भजन ऐकण्यासाठी, तिचं नाचणं बघण्यासाठी सगळे पंढरपूर गोळा व्हायचं. सगळं पंढरपूर तिचं कौतुक करायचं. अरे किती सुंदर मुलगी भजन गाते आहे, किती सुंदर नाचते आहे, काय आवाज आहे. सगळं पंढरपूर तिचं कौतुक करायचं. एक दिवस एका बादशहाला ती माहिती झाली, कुणीतरी मुलगी आहे, सुंदर नाचते आहे, ती आपल्या दरबारामध्ये आली पाहिजे. त्यांनी सैन्य पाठवलं, पण कानोपात्रे ज्ञानोबारांचा शब्द, ज्ञानोबारांचं आशीर्वचन हृदयामध्ये कोरलं होतं, लिहून ठेवलं होतं. काही जरी झालं तर पांडुरंगाचं मंदिर सोडून मी कुठं नाचणार नाही, मी कुठं गाणार नाही, मी कुठं भजन करणार नाही. कानोपात्रा पुढं ते सैन्य पाठीमागं, कानोपात्रा पुढं ते सैन्य पाठीमागं. धावत धावत कानोपात्रा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आली आणि माईबाप, मला जर पांडुरंगाच्या मंदिरामधून जर जायचं असेल ना, घेऊन जात असतील ना, तर मी त्या ठिकाणी दुसरीकडे जाणार नाही, माझा देहच मी ठेवणार नाही. कानोपात्रा जाते, पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होते. मायबाप आपलं मस्तक ठेवते. कानोपात्रा जशी मस्तक ठेवते मायबाप, तसा प्राणच भगवंताच्या चरणावर समर्पित करते. 5 मिनिटं झालं, 10 मिनिटं झालं, बारी पुढे जात नाही. का जात नाही? अरे कुणीतरी मुलगी आहे, तिने पांडुरंगाच्या चरणावर आपला जीवच दिलाय. कोण आहे? एका अपवित्र कुळाची मुलगी आहे. काय आश्चर्य आहे महाराज. एक ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये, अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण, त्यांच्या स्वप्नामध्ये देव गेले. देवाने सांगितलं, या मुलीने माझ्या चरणावर प्राण दिलाय ना, हे अनंत शास्त्री, हिची माती वाळवंटात करू नका, हिला पंढरपूरच्या बाहेर नेऊ नका, हिला माझ्या उजव्या हाताला समाधी द्या, उजव्या हाताला समाधी द्या. कानोपात्रेला विचारू आपण, कानोपात्रे, अरे तू ही काय अपवित्र कुळातील, सर्वसामान्य कुळातील, जग तुझं सगळं आवेर करत होतं, एवढी पवित्र बनली आणि पांडुरंगाने तुला मंदिरामध्ये जागा द्यावी आणि आम्ही पंढरपूरला आल्याच्या नंतर आम्हाला इनडायरेक्ट पांडुरंगाचं दर्शन नाही. अरे अगं तुझं पहिलं दर्शन घ्यावं लागतं. आजही तुम्ही गेले ना, तर पहिलं कानोपात्रेचं दर्शन, ते झाड आहे साखळदंडाने बांधलेलं, पहिलं त्याचं दर्शन करावं लागतं आणि नंतर देवाचं दर्शन आहे. का? कानोपात्रेनं म्हणावं, धन्य कानोपात्रा झाली भाग्याची
भेटी झाली ज्ञान देवाची. ज्ञानोबरांची भेट माझ्या जीवनामध्ये झाली आणि माझं अपवित्र जीवन पवित्र झालं. कोणामुळे? ज्ञानोबरांच्या संगतीमध्ये. विठोबा रखुमाई म्हणून सगळे एकाच विषयावर मी बोललो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अशी सतसंगती माझ्या जीवनामध्ये दे. आणि मायबाप कीर्तन समारोप करायचा आहे मला. सगळ्या गोष्टी सोप्या आहेत पण साधूची संगत फार अवघड आहे. तात मिले पुनी मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई. राज मिले गजबाज मिले सब साज मिले मन वांचित बाई. लोक मिले सुर लोक मिले लोक मिले सुर लोक मिले विधी लोक मिले वैकुंठ जाई. सुंदर कहत ओर मिले सब संत समागम दुर्लभ बाई. संत समागम दुर्लभ बाई. म्हणून साधूची संगत फार अवघड असते, एवढी सोपी नसते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. माझी कीर्तन सेवा समारोप करतो पण एक 5 मिनिटामध्ये मी एक महत्त्वाचा संदेश या ठिकाणी देणार आहे. जाताना सर्वांना एकच संदेश आहे. देशाविषयी धर्माविषयी अंतःकरणामध्ये प्रेम ठेवा. त्याचं कारण आहे मायबाप आपण या धर्ममंडपामध्ये अत्यंत आनंदाने अत्यंत गुण्यागोविंदाने जे कीर्तन करतो ना, या देशासाठी धर्मासाठी खऱ्या अर्थाने या मातीसाठी कोणीतरी प्राणाचं आपल्या बलिदान दिलं आहे म्हणून एवढं आपण सुंदर कीर्तन करू शकतो मायबाप. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज जर आपण कीर्तनामध्ये सांगितले तर बरेच लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज काय कीर्तनात सांगायचा विषय का. आता शिवजयंती आली, छत्रपती शिवाजी महाराज काय कीर्तनात सांगायचा विषय काय. मायबाप छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात सांगायचा विषय नाही हो, विषय नाही. पण ऐका, आज या धर्ममंडपामध्ये आणि हे मंदिरं जे पाहायला मिळतात ना ते छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळं. काय जीवन होतं राजांचं. अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, सुकली नाही माझ्या शिवबाची अफजल पुढे छाती. अरे संभाजी राजांसारखा शिवाजी राजांसारखा मर्द मावळा या मातीत झाला खरा. अरे ज्या मरण ज्याच्या समशिरीवर तोच मर्द मावळा खरा. अरे याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडले, याच मातीमध्ये संभाजी राजे घडले, याच मातीमध्ये अफजल खान घडला आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. ही कुणी केली क्रांती महाराज? छत्रपती शिवाजी महाराज. अरे शिवजयंती जर आली ना, कोणत्या तरुणाला सांगावं लागत नाही शिवजयंती साजरी करायची आहे का. शिवरायांचा इतिहास कुणाला सांगावं लागत नाही, शिवरायांची ओळख कुणाला सांगावं लागत. काय छत्रपती शिवाजी महाराजांचं जगणं आहे मायबाप. कधी कधी मला आश्चर्य वाटतं. माझा मुलगा 5 वर्षाचा आहे विजय दादा, आणि 3 वर्षाचा असताना तो बोलायला लागला. छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत मी तुम्हाला सांगतो. 3 वर्षाचा असताना तो बोलायला लागला आणि बोलत असताना आम्ही त्याला शिकवायचो. यांना काका म्हणतात, हे काका आहेत, ही आजी आहे, या काकू आहेत, असं आपण शिकवतो की नाही. आणि तो तसं बोलायचाही. काका काकी काकू आई आजी असं बोलायचं. पण एक दिवस पोराला गाडीमध्ये घेतलो आणि गावच्या चौकामध्ये गेलो आणि त्याने चौकामधील एक तलवारधारी माणूस पाहिला. काय चौकामध्ये एक तलवारधारी माणूस पाहिला आणि तो मोठ्याने मला म्हणाला, बाबा तो बघा, ते बघा छत्रपती शिवाजी महाराज. मी तो चक्रावून गेलो. म्हणलं याला आपण काकू शिकवली, काकी शिकवली, आजी शिकवली, पण छत्रपती शिवाजी महाराज कधी आले शिकवले नव्हते.
मी चक्रावून गेलो आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. ऐका ते उत्तर. या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून द्यावी लागत नाही रे मायबाप. या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला पोरगा त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून द्यावी लागत नाही. अरे ती त्याच्या रक्तातच आहे, रक्तात. काय होते छत्रपती शिवाजी महाराज? अरे 64 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूशी लढतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो, त्याचं नाव तानाजी. वाघाला उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी. या सगळ्याला एकत्रित करून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारतो, त्याचं नाव शिवाजी. याला जगणं म्हणतात. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे फार मंदिर आपल्याला पाहायला मिळत नाही, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी क्रांती केली, प्रत्येकाच्या हृदयात ज्यांनी मंदिर बांधलंय त्याचं नाव राजा छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आजही आपल्याला म्हणावं लागतं, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव दगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव दगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव दगड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निघण्या छातीवर. आपल्या निगड्या छातीवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या आपल्या निगड्या छातीवर. आपल्या निगड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर. माझ्या राजाचं नाव दगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव दगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव दगड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मनामनातून भगवाचे गडाल्यावर. भगवाचे गडाल्यावर. आठवण येते मनामनातून भगवाचे दिसल्यावर. भगवाचे दिसल्यावर. भगवाचे दिसल्यावर. सात पातळा धर्म मानला जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. सकाळी वाजवा. सात पातळा धर्म पाहिला जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर.
वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लढीवाले बोलू आम्ही वर्तमान खोटे लढीवाले बोलू आम्ही वर्तमान खोटे क्षत्रिय कुलावतंश राजाधिराज श्री 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 प्रौढ प्रताप पुरंदर स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल